चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मराठी विषय. बरोबर आहे ना? सगळ्यांनी मराठीच्या विषयाची पुस्तक वरती काढा. मराठीचा तास आहे ना? बरे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो? हं? म्हणजे मराठीचा तास म्हटल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल आपण कविता बघणार, आपण वेगवेगळ्या कविता ऐकणार, आता सर काहीतरी कविता शिकवणार. हं? मराठी म्हणलं की मराठीमध्ये काय येतं? कविता, एखादी छानशी गोष्ट येते, छानसा एक धडा येतो. बरोबर ना? देशावरची कविता येते, देशावरची गोष्ट येते, विविध प्रकारची समाजामध्ये काय चाललंय, ओव्या, अभंग, संतवाणी. मराठी म्हणले की सर्व गोष्टी येतात. बरोबर. तर आपल्या कॉलेजचे नाव श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ, अध्यापक महाविद्यालय, वडगाव मावळ. 2025-26 वर्ष चालू आहे मित्रांनो. बरोबर. हं? तर माझे नाव शरद भीमराव खुडे, रोल नंबर 12. हं? तर आज आपण मराठी विषय पाहतोच आहोत. हं? मला सांगा मित्रांनो, हे काय दिसतंय तुम्हाला समोर? आपला तिरंगा. आपला तिरंगा या, माझा भारत देश महान. हं? असा फडकतो, असाच फडकलेला बघायचा आपल्याला कायम. हं? हा भारताचा झेंडा. झेंड्यात 3 रंग आहेत. अशोक मध्ये अशोक चक्र आहे. बरोबर. हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला कळालं असेल आता, की तुम्हाला मी भारताचा झेंडा दाखवलाय, भारताचा तिरंगा झेंडा दाखवलाय, ध्वज दाखवलाय, म्हणजे याचा अर्थ भारताच्या देशाच्या रिलेटेड काहीतरी आपल्याला संबंधित आपल्याला काहीतरी पाठ असणार आहे किंवा एक कविता असणार आहे. हं? कोण कोण ओळखतं? या सरांना कोण कोण ओळखतं? ओळखत असाल म्हणजे कोणी कोणी टीव्ही मध्ये पाहिलंय, युट्यूबला पाहिलंय, मोबाईल वरती न्यूज मध्ये पाहिलंय. हं? आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये हे IPS होते, पिंपरी चिंचवड आयुक्त मध्ये. सगळ्यांचं पुणे जिल्ह्याचं यांच्याकडं सगळ्या पुणे जिल्हा यांच्या हद्दीमध्ये होता, त्यांच्या अंडरमध्ये होता. पुणे जिल्ह्याचे आयुक्त होते कृष्ण प्रकाश, कमिशनर ऑफ पोलीस, पिंपरी चिंचवड, पुणे. तिथं मी एक तिथं त्यांच्या साईटला मी एक लाईन दिलेली आहे. मुझे अभिमान है इसका कि मैं हूँ अंग वर्दी का, बड़ी किस्मत से मिलती है ये खादी, रंग वर्दी का. शेजारी तिरंगा दिलाय. तिरंगा दिलाय म्हणजे काय? हा IPS आहे पण आपल्या भारतासाठी काम करतोय. म्हणजे ही जो ड्रेस घातलेला त्याला अभिमान आहे, की माझ्या अंगावर वर्दी आहे. आणि किस्मतवाला समजतो, मी नशीबवान समजतो स्वतःला, की माझ्यावरती खाकी वर्दी आहे. आणि खाकी वर्दीचा ती संधी कोणी दिली? आपल्या भारत देशाने दिली. आणि सेवा कुणाची करतात? कृष्ण प्रकाश सर आपल्या देशाची करतात. हं? आपल्या देशांती कामात तत्पर असतात, आपल्या सेवेत तत्पर, देशाच्या सेवेसाठी अतोनात रात्र तयारी असते त्यांची, की मी कुणाच्या कामी येईल आणि माझ्याकडून कोणते सत्कर्म घडेल, यांचे त्यांना एक छंद आहे. आणि एक देशाबद्दलची आदर, प्रेमाची भावना आणि काहीतरी करण्याची इच्छा. कृष्ण प्रकाश सर, खरंच यांना माझा पण सलाम. आणि सगळ्यांनी हे तुमचं रोल मॉडेल माना. ज्यांना ज्यांना पोलीस क्षेत्रामध्ये जायचे त्यांनी रोल मॉडेल माना. तर आपण आज भारत देश महान ही माधव विचारे यांची कविता पाहणार आहोत. तुम्हाला एक कल्पना आलीच होती ना, की आपण आज भारताबद्दल काहीतरी पाहणार आहोत. हं? तर आज भारत देश महान ही कविता आहे आपल्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये, माधव विचारे या कवयित्रीने लिहिलेली.
ही आपण आज कविता पाहणार आहोत. भारतात विविधतेने नटलेला देश आहे. त्यात भारतामध्ये सर्व धर्म समभाव हा पैलू आहे. भारतात एकात्मता आहे, समता आहे, बंधुता आहे, प्रस्थापित आहे. हं? असा आपला भारत देश महान आहे. सगळ्या धर्म जातीचे लोक इथे राहतात. सगळ्यांची वेशभूषा वेगळी आहे. सगळ्यांचे धर्म वेगळे, सगळ्यांचे देव वेगळे, सगळ्या गोष्टी वेगळ्या, सगळ्यांची भाषा वेगळी आहे. आणि सगळ्यांनाही आपल्या तिरंग्याबद्दल सार्थ अभिमान आहे. आणि 15 ऑगस्ट झाला, 26 जानेवारी झाला. हं? किती उत्साह साजरे करतो आपण. म्हणजे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन. हं? खूप उत्साह साजरे करतो ना. एका स्वातंत्र्य दिनाला आपल्याला स्वातंत्र्य भेटले. हं? आणि आपल्याला अधिकार हक्क भेटले प्रजासत्ताक दिना दिवशी. हं? बरोबर. मला सांगा, भारत देशाचे वर्णन कसे हो आपले? माझा प्रश्न जर कोणी विचारला आपल्याला, तर आपण सांगायचं भारत देशाचे वर्णन, माझा भारत देश रंगीने नटलेला आहे. सर्व गोष्ट संपन्न आहे. माझ्या देशामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. सर्व धर्माच्या भाषा बोलल्या जातात. वेशभूषा वेगळी आहे. माझा भारत देश महान आहे. मला माझ्या भारत देशाबद्दल अभिमान आहे. माझ्या तिरंगाबद्दल अभिमान आहे. माझा भारत देश महान आहे. बघा, समोर तुमच्या काय दिसतंय? दोन चित्र दिसतात, बरोबर? चित्रफित दिसतात. एक त्रिवेणी संगम प्रयागराजची आणि एक हिमालय पर्वत दिसतोय. बघा भारतासमोर हे दोन पर्वत, एक ठिकाणी पर्वत, एक ठिकाणी सरस्वती, यमुना, गंगा. हे त्रिवेणी संगम आहे इथं प्रयागराजमध्ये. इथं काशी कुंभमेळा भरला होता आता सध्या प्रयागराजमध्ये. तर माझा भारत देश कसा आहे? महान आहे. हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित दिसतो. कसा दिसतोय बघा हिमालय शिखर. पर्वतांनी भारताच्या भूमीवर तुऱ्यासारखे डोलतात. हे पर्वत आहेत ना, भारताच्या भूमीवरती तुऱ्यासारखे डोलतात. आणि गंगा यमुना देशाला जेव्हा वरदानच लाभलेले आहे आपल्या देशाला, ते आपल्या देशाला आंघोळ घालतात, पवित्र स्नान करून घालतात. तीन नद्या सरस्वती, यमुना, गंगा. बरोबर. भारत देश म्हणलं की आपल्या देशाला वाचवण्यासाठी मिलिटरी आली, आर्मी आली, बरोबर. हं? प्रत्येकाचं तुमच्यामधलं काहींचं स्वप्न असेल ना, की आर्मीमध्ये जायचंय, देशासाठी काहीतरी करायचंय. हं? आपल्या देशाला शौर्य आणि वीरांच्या पराक्रमाची मोठी परंपरा लाभलेली आहे. खूप. कुठे लढले? लढाई चालली, चीनमध्ये झाली, पाकिस्तानमध्ये झाली. हं? आपले शूरवीर तैनात असतात. आपण त्याच्यामध्ये बलिदान पण त्यांना खूप द्यावं लागतं. अनेकांनी देशासाठी खूप बलिदान दिलेलं आहे. आणि वीर खूप अमर झालेले आहेत. आणि देशाला स्वतंत्र केले त्यांनी. आपला भारत देश त्यांनी उंच न्यावा. तर आपण आज सर्व आपल्या देशाची अस्मिता जपूया. सर्वांना आठवून, त्या सर्वांच्या आठवणी घेऊन आपण त्यांनी जे जे पेरून ठेवलेले आहे, ते पुढे रुजवूया. तर कवयित्री काय सांगतात या गीतामधून? समता विश्व शांती जपा. हा जपण्याचा शांतता त्यांनी संदेश दिलेला आहे. समता जपा, विश्व शांती ठेवा, ही मूल्य जपण्यासाठी आपल्याला त्यांनी संदेश दिलाय. हे बाबांनो, तुम्ही हे करा. आणि तुम्ही करायचे सगळ्यांनी, आपण मिळून करूया. आजपासून ह्या समता आणि विश्वशांती सगळं जपायचं. शांती सगळ्या गोष्टी यांनी जे पेरून ठेवलंय ते रुजवायचंय आपल्याला. आणि जपून ठेवायचंय. अशा प्रकारे आज आपण आहे ना, भारत माधव यांची भारत देश महान ही कविता अभ्यासली मित्रांनो. सगळ्यांना समजलीच असेल. हं? बरोबर. भारत भूमीच्या शिरी कोण नव्हती, असा प्रश्न पडला असेल सगळ्यांना, किंवा असा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर आपण काय करायचं? भारताच्या भूमी शिरी कोण डोलतंय? हिमालय पर्वत डोलतोय, बरोबर. त्याच्यानंतर असाही प्रश्न येऊ शकतो, पवित्र स्नान कोण घालते? गंगा, यमुना, जमुना. हे तिन्ही नद्या
घालतात आणि तिन्ही नद्या कुठे येतात, कुठं संगम होतो त्यांचा? प्रयागराज मध्ये. बरोबर. त्याच्यानंतर आपल्या रिकामा जागा, परीक्षा रिकामा जागा येऊ शकतात, इतिहास नवा नवा. बरोबर. त्याच्यानंतर असं स्वप्न रंगोली चढवून उंच निशाण आभाळी. हं? उद्या येताना तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे, अभ्यास देणार आहे. काय करायचे तुम्ही? उद्या येताना भारत माझा देश महान, भारत माझा देश आहे ना, आपण सकाळ रोज प्रतिज्ञा म्हणतो बरोबर. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा तोंडपाठ करून यायची. आपण सगळ्यांसोबत म्हणतो, त्याच्यामुळे कोणाची किती पाठ आहे ते समजत नाहीये. आणि तोंडपाठ म्हणायची आहे आणि म्हणून लिहायची आहे, त्यावेळेस तुम्हाला ती पाठ होणार आहे. लक्षात आलं? हा तुमचा स्वाध्याय मला उद्या येताना सगळ्यांनी घेऊन यायचं हा. सगळ्यांसाठी हा स्वाध्याय आहे. घरी पहिले गेल्या गेल्या जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत म्हणायची, लिहायची म्हणायची, लिहायची म्हणायची. तर मित्रांनो, इथं आपण थांबणार आहोत. उद्या याच टायमिंगला आपण भेटणार आहोत, मराठीचा दुसरा पाठ घेऊन. सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांचे आभार.